मिल्क तुम्ही एक गुगल सर्च करा आणि बघा की आपल्या महाराष्ट्रात किती दूध उत्पादन होतंय आणि ते दूध आपल्या महाराष्ट्रामध्ये किती विकलं जाते. बरं, बाहेरनं मागवलं म्हणजे कुठून? महाराष्ट्राच्या बाहेरून. देशाचं उत्पन्न किती आहे काढा आणि देशामध्ये दररोज दूध किती लागतं याचं फक्त काढा. म्हणजे त्यात एक्झाम्पल समज 10% मिल्क लागते आपल्या महाराष्ट्राला किंवा देशाला, पण त्याच्यातलं 2% जर उत्पादन होत असेल तर राहिलेलं 8% येतोय कुठून? गंभीर प्रश्न आहे हा. अगदी लहान लहान छोट्या बाळांपासून अगदी सगळेच दूध पितात, चहा पितात, कॉफी पितात. आजच्या डेटला बघा तुम्ही कितीतरी लिव्हर फेल, किडनी फेल, बरेच जे प्रॉब्लेम वाढलेले आहेत ना, तर मी 100% बोलू शकतो ह्या दुधामुळे हे सगळं सध्या होते. दूध आहे ना, दुधाची काही एक गरज नाही आहे. त्या आपल्या दैनंदिन जीवनामधून काढून टाका. चहा पिऊ नका. चहा प्यायचा काळा चहा प्या, कॉफी प्यायचे ब्लॅक कॉफी प्या, अजिबात तिकडे जाऊ नका. कारण दूध 100% डुप्लिकेट आहे. माझ्या घरात सुद्धा मी सगळ्यांना सांगितले, मी सर्वांना बोलतोय, नेहमीच बोलतोय, दूध पिऊ नका. दूध आणि दुधापासून बनलेलं जेवढं काय आहे, बटर, चीज, सगळं ताक, जे काय असेल ते काहीच खाऊ नका. सगळं डुप्लिकेशन आहे. हा, तुमच्या घरात गाय आहे तर तुम्ही खाताय, बनवून घरात स्वतः खा. अजिबात त्या दुधामध्ये जाऊ नका आणि दुधाचं काही एक गरज नाही.